ते बघा ना, त्याला काहीतरी लटकलेलं आहे बाय. हा, शिंपले. हे पोर्तुगीजांचं लाईट हाऊस आहे. पोर्तुगीजांचं लाईट हाऊस आहे, पण सध्याच्या स्वरूपात ते बंद झालेलं आहे. त्यामुळे या स्पॉटला जुनं लाईट हाऊस म्हणतात. इथला पाण्याचा कलर थोडा वेगळा आहे ना. 150 फूट खोल पाणी येतं. हा, डार्क निळ आहे, एकदम डार्क निळ आहे. हा, याच्यात पण येतं ना, याच्यात गोवामध्ये. हा हा, हे वातावरण खराब आहे, त्याच्यामुळे आपण जाऊ नाही शकत बा तिथं. त्या रॉक. हा हा, आता भरती का ओटी? ओटी चालू झाली. त्याच्यामुळं जास्त अस्थिर समुद्र आहे. त्याच्यामुळं स्थिर नाही आहे समुद्र. याला कोणता रॉक म्हणते? हा हा हा, गोल्डन रॉक कोणता आहे? हा, देव पॉइंट. त्या भुयाराला देव पॉइंट म्हणतात. हा हा, आणि गोल्डन रॉक कोणता आहे? गोल्डन रॉक. गोल्डन रॉक कुठं आहे का? छान आहे बरं, काय छान आहे म्हटलं. हा, पूर्वी या दगडांवर पण चढायचे ना बोटनी, आता बंद आहे का? हा हा, इथून चालत जाऊ शकतो वरती. मग पाणी तिथपर्यंत वर जातं का? अच्छा. हा हा, हे जुनं लाईट हाऊस. हा, कोळशावर चालायचं. आताच्या नवीन याच्यात चालता का दिवा?
आपली नवी आहे आणि जास्त लोक बसते याच्यात. हां, हे भारत सरकारचं नवीन लाईट हाऊस आहे. यामध्ये 2 कर्मचारी काम करत असतात. हे 6 महिने त्यांची ड्युटी असते. 6 महिने कंटिन्यू या टापूवरती ते त्यांचं जीवन व्यतीत करतात. त्यांची सोय म्हणजेच हे समोर दिसणारं घर, या घरामध्ये त्यांना वायफाय कनेक्शन, टी व्ही, केबल सर्व काही गोष्टी उपलब्ध आहे. अशा प्रकारात ते त्यांचं जीवन व्यापन इथं 6 महिने करत असतात. आता त्या गुहेमधून जायचं आहे का आपल्याला? त्या मध्ये जायचं आहे का? पॅक आहे का? कुठला? हा हा हा, कोणाची? हा, तो झेंडा जो दिसतोय ते पोर्तुगीजांच्या एका अधिकाऱ्याच्या बायकोची कबर आहे. त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांचा इथं दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे तिथं त्यांची समाधी किंवा कबर झालेली आहे. त्यामुळे तिथं तो झेंडा लावलेला आहे.